जातक कथांमध्ये ना बुद्धी, करुणा आणि मानवी स्वभावाच्या खूप जबरदस्त गोष्टी आहेत. आज आपण त्यातलीच एक विलक्षण गोष्ट पाहणार आहोत, महौषध पंडिताची कथा. ही फक्त हुशारीची गोष्ट नाहीये, तर खरं ज्ञान म्हणजे काय असतं याची ही एक ओळख आहे. पण ही कथा एका अविश्वसनीय प्रश्नाभोवती फिरते. विचार करा, फक्त 7 वर्षांचा मुलगा एका संपूर्ण राज्यातला सगळ्यात ज्ञानी सल्लागार कसा काय बनू शकतो? चला, यामागचं रहस्य काय आहे ते जाणून घेऊया. तर ही गोष्ट येते जातक कथांमधून. आता जातक कथा म्हणजे काय? तर या बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथा आहेत, ज्यातून मिळणारी शिकवण आजही तितकीच महत्वाची आहे. आणि महाऔषधाची कथा तर त्याचं एक सर्वोत्तम उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही. तर गोष्टीची सुरुवात होते राजाला पडलेल्या एका विचित्र स्वप्नाने, जे एका मोठ्या बदलाची भविष्यवाणी करतं. राजाला स्वप्नात काय दिसतं माहितीये? दरबारात आगीचे 4 भले मोठे खांब जळतायत. पण अचानक त्यांच्यामधून एक चिमुकला काजवा वर येतो आणि त्या खांबांपेक्षाही उंच जाऊन अख्खं जग उजळून टाकतो. राजाचा जो मुख्य सल्लागार असतो सेनक, तो याचा अर्थ लावतो की ते 4 खांब म्हणजे तो स्वतः आणि त्याचे बाकीचे 3 सहकारी, आणि तो छोटा काजवा, तो म्हणजे त्यांच्यापेक्षाही कित्येक पटीने जास्त बुद्धिमान असा 5वा सल्लागार, जो लवकरच जन्म घेणार आहे. आणि ही भविष्यवाणी लगेचच खरी ठरते. एका मुलाचा जन्म होतो आणि त्याच्या मुठीत असते एक दिव्य औषधी वनस्पती. इतकंच नाही, तर तो जन्मतःच आपल्या आईशी बोलू लागतो. याच महाऔषधीमुळे त्याचं नाव ठेवलं जातं महाऔषध. आणि गंमत म्हणजे वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी, हो फक्त 7 वर्षांचा असताना, त्याची कीर्ती सगळीकडे पसरते. हा लहान मुलगा लोकांसाठी सभागृह, बागा, तलाव डिझाईन करत होता. एवढंच नाही, तर गावातले वाद सोडवण्यासाठी चक्क न्यायाधीश म्हणूनही काम करायचा. आणि त्याच्या याच बुद्धीची खरी कसोटी लागते जेव्हा त्याच्यासमोर एक खूपच विचित्र आणि भावनिक केस येते. प्रकरण असं होतं की एकाच मुलावर 2 बायका हक्क सांगत होत्या. एक होती त्याची खरी आई आणि दुसरी होती एक यक्षिणी, म्हणजे एक राक्षसीण, जी माणसाचं रूप घेऊन त्या मुलाला खाण्यासाठी आलेली असते. आता सांगा, गर्दी तर गोंधळलेली, पण महौषध खरं सत्य कसं ओळखणार? इथे महौषधाची तीक्ष्ण नजर कामाला येते. तो अशा गोष्टी बघतो ज्या इतरांच्या लक्षातही येत नाहीत. तो पाहतो की यक्षिणीचे डोळे लाल आहेत आणि ते अजिबात मिचकत नाहीयेत. तिची सावली जमिनीवर पडत नाहीये आणि तिच्या चेहऱ्यावर ममतेचा जराही भाव नाही. याउलट खऱ्या आईचे डोळे, ते तर मुलाच्या काळजीने आणि अश्रूंनी भरलेले असतात. आता सत्य बाहेर काढण्यासाठी महाऔषध एक साधी पण जबरदस्त युक्ती वापरतो. तो जमिनीवर एक रेष आखतो, मुलाला मध्यभागी ठेवतो आणि दोघींना सांगतो, ठीक आहे, जो कोणी मुलाला आपल्या बाजूला खेचून घेईल, मुलगा त्याचा. आणि जसा तो खेळ सुरू होतो, मुलाच्या रडण्याने खऱ्या आईचं काळीच तुटतं. तिला आपल्या मुलाला होणारा त्रास बघवत नाही आणि ती त्याला सोडून देते. तेव्हा महाऔषध सगळ्यांना समजावून सांगतो, खरी आई आपल्या मुलाला जिंकण्यासाठी कधीच वेदना देणार नाही. तिची ममता तिच्या हक्कापेक्षा नेहमीच मोठी असते. आणि बस, सत्य सगळ्यांसमोर येतं. आता महाऔषधाची ही कीर्ती वाढत वाढत राजापर्यंत पोचते. राजा त्याला दरबारात बोलावून घेतो. पण यामुळे होतं काय की राजाचे जे जुने सल्लागार असतात, खास करून तो सेनक, ते त्याच्यावर जळू लागतात. त्यांना भीती वाटू लागते की आपली जागा आता धोक्यात आलीये. आणि हा जो संघर्ष आहे तो त्यांच्या एका चर्चेतून अगदी स्पष्ट दिसतो. सेनेक म्हणतो की संपत्ती ही ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. पण महौषध त्याला काय उत्तर देतो बघा. तो म्हणतो, मूर्खाला मिळालेली संपत्ती त्याला सोडून जाते, पण ज्ञान हे असं धन आहे जे आयुष्यभर सोबत राहतं. या एकाच उत्तराने सेनेक आणि बाकीचे सल्लागार अजूनच चिडतात. आणि हाच मत्सर आता एका भयंकर कटाचं रूप घेतो, ज्यामुळे महौषधाच्या आयुष्यात एक मोठं वादळ येणार असतं. सेनक आणि त्याचे साथीदार एक प्लॅन करतात. ते राजाचे रत्न चोरतात आणि पुरावा म्हणून ते महौषधाच्या घरात लपवतात. राजाला वाटतं महौषधच चोर आहे आणि तो रागाने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावतो. बिचाऱ्या महौषधाला तिथून पळून जावं लागतं. पण म्हणतात ना, नियतीचा खेळ वेगळाच असतो. काही दिवसांनी राज्याच्या छत्रीत राहणारी एक देवी राजासमोर 4 कोडी ठेवते आणि धमकी देते की उत्तर नाही दिलं तर राजाचं शिर धडा वेगळं करेल. तेव्हा राजाला आपली चूक कळते आणि त्याला आठवण येते फक्त महौषधाची. ती देवी राजाला चांगलंच खडसावते. ती म्हणते, अरे मूर्ख राजा, तू सेनकासारख्या काजव्यांवर विश्वास ठेवतोयस आणि ज्ञानाच्या खऱ्या अग्नीला म्हणजे महौषधाला तू स्वतःपासून दूर केलंस. देवीचे ही शब्द ऐकून राजाचे डोळे उघडतात. मग काय, महौषधाला शोधून परत आणलं जातं
आणि त्याचं हे पुनरागमन फक्त राज्याचा जीव वाचवण्यासाठी नसतं, तर ज्ञान म्हणजे नक्की काय हे सिद्ध करण्यासाठी असतं. मौषध परत येतो आणि देवीची ती अवघड कोडी अक्षरशः क्षणात सोडवतो. आणि त्याची उत्तरं फक्त हुशारीची नसतात, तर त्यात माणसांची नाती आणि भावनांची खोल समज असते. उदाहरणार्थ, जो मारतो तरीही नवऱ्यापेक्षा जास्त प्रिय वाटतो, याचं उत्तर काय असेल? तर आईच्या मांडीवर खेळणारं बाळ. ही उत्तरं दाखवून देतात की त्याचं ज्ञान केवळ तर्कावर नाही, तर करुणेवर आणि समजूतदारपणावर आधारलेलं आहे. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. महौषधाचं ज्ञान म्हणजे फक्त कोडी सोडवणं किंवा लॉजिक लावणं नव्हतं. ते होतं इमोशनल इंटेलिजन्स, खूप खोलवरची करुणा आणि माणसाच्या स्वभावाची अचूक ओळख. तो फक्त हुशार नव्हता, तो खऱ्या अर्थाने शहाणा होता. आणि अखेरीस महौषध स्वतःला निर्दोष सिद्ध करतोच. ज्या सल्लागारांनी कट रचलेला असतो ते उघडकीस येतात आणि महौषधाच्या ज्ञानाचा त्यांच्या मत्सरावर विजय होतो. राजा त्याला पुन्हा सन्मानाने दरबारात स्थान देतो, कारण आता सगळ्यांना कळून चुकलेलं असतं की महौषधाचं ज्ञान हेच राज्याचं सगळ्यात मोठं धन आहे. ही प्राचीन कथा जाता जाता आपल्याला एका विचारात पाडते. आजच्या जगात जिथे मत्सर आणि अहंकार पावलोपावली दिसतो, तिथे करुणा आणि समजूतदारपणावर आधारलेल्या ज्ञानाची खरी ताकद काय असू शकते, यावर नक्कीच विचार करायला हवा.